मित्रांनो नमस्कार. 26 जून 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. अलीकडे MPSC बरेच प्रसिद्धी पत्रक जाहीर करत आहे. त्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्या सर्वांशी संबंधित आहे. तर यामध्ये काय आहे, विषय काय आहे या परिपत्रकाचा किंवा प्रसिद्धी पत्रकाचा? आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 2026ची आणि आगामी सर्व पूर्व परीक्षा, यामध्ये मुख्यचं नाव नाही आहे, तर आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असणार आहेत. म्हणजेच CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत ज्या इतर परीक्षा होत्या, तलाठी असेल किंवा TA-IT परीक्षा, तर या सर्व परीक्षा जशा IBPS किंवा TCS मार्फत कॉम्प्युटर बेस होत्या, CBT पद्धतीने घेतल्या जात होत्या. त्यामुळे बरेच जण त्या बाबतीत विरोधही करत होते. तर MPSC देखील आता त्यांच्या पूर्व परीक्षा याच पद्धतीने घेणार आहेत. आता हे नोटिफिकेशन जे आहे ते एक 2 पानाचं नोटिफिकेशन आहे, एवढं मोठं. आपण यातील प्रमुख मुद्दे पाहू जे की आपल्या कामाचे आहेत, ते एका माइंड मॅपच्या पद्धतीने. तर हे काही 5-6 मुद्दे आहेत, त्या आधारे आपण पाहूया. या नोटिफिकेशनमध्ये MPSCने काय सांगितलंय आपण ते पाहू, की MPSCने जाहीर केलेलं या ठिकाणी की 2026ची ग्रुप सी ची जी कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम आहे, पूर्व परीक्षा आहे, आणि त्यानंतरच्या सर्व पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिम्स CBT पद्धतीने होणार आहेत. आता यासाठी आयोगाने काही कारणं पण दिलेली आहेत. त्याचे कारणं पहा त्यांनी दिलेली. तर उमेदवारांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भविष्यात भरती 4 ते 5 पट वाढण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, ही कारणं पहा, कारण ही कारणं त्यांनी दिलीत म्हणजे प्रत्यक्षामध्ये देखील या गोष्टी आहेत. तर स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, म्हणजे आजचा आपला वेळ अभ्यासात घालणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आपण शक्य तितक्या लवकर यश मिळवणं, आपलं स्वप्न पूर्ण होणं आणि कुठेतरी सेटल होणं जास्त आवश्यक आहे, कारण भविष्यात भरती 4 ते 5 पटीनं वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आज 2 लाख मुलं असतील असं गृहीत धरलं, तर भविष्यात किती होतील तुम्ही पहा. ऑफलाईन परीक्षा वेळेत घेणं कठीण होत आहे. आता ही गोष्ट आपल्या लक्षात येते की ऑफलाईन परीक्षा घेणं तितकंसं सोपं नाही आहे एवढ्या मोठ्या मुलांची. या परीक्षा आपल्याला तितक्याशा विश्वासार्ह वाटत नाहीत TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या, परंतु MPSC घेणार आहे, त्यामुळे आपल्याला फारशी चिंता करण्याचं कारण नाही आणि हा निर्णय काही बदलणार नाही आहे. त्यामुळे आपला वेळ आता त्या गोष्टीत वाया घालण्यात काही अर्थ नाही. तर प्रश्नपत्रिकाची छपाई आहे, वाहतूक, सुरक्षा आणि निकाल याला खूप वेळ लागत होता, हे एक कारण त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आयोगाने डिजिटल परीक्षा प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर एवढे सर्व कारण आहेत इतके सगळे वर दिलेले, आणि त्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. आता बाकीचा फारसा विचार न करता या ठिकाणी एक मूळ मुद्दा आपला लक्षात घ्या, की भविष्यामध्ये भरतीमध्ये 4 ते 5 पट वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे इतकी मुलं वाढणार आहेत, म्हणून त्यांनी आजच हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर प्रसिद्धी पत्रकाचा दुसरा भाग, CBT म्हणजे काय. आता खूप जण ज्यांनी आता अलीकडे TA-IT परीक्षा दिलेल्या आहेत, तलाठी दिली, MIDCच्या परीक्षा दिल्या आहेत, म्हणजे TCS IBPS मार्फत घेतलेल्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिल्या त्यांना CBT पण कळाली, CBT मधले तोटे पण कळालेले आहेत, फायदे पण कळालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा देताना आपली जी पारंपरिक घडण आहे आपल्या अभ्यासाची असेल आणि आपली विचारांची असेल परीक्षेमधील त्या तासामध्ये, तर आपल्याला आता खूप मोठा बदल करणं गरजेचं आहे, कारण TA-IT वगैरे परीक्षांची गोष्ट वेगळी आहे, MPSCची गोष्ट आता वेगळी असणार आहे. परीक्षेची काठिण्य पातळी तशीच असणार आहे. तर लक्षात घ्या, CBT म्हणजे काय, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपण पाहिलं. यामध्ये प्रश्न कम्प्युटरवर संगणकावर दिसणार आहेत. माऊस वापरून आपल्याला उत्तर निवडायचे. आता गोल रंगवायचा नाहीये. OMR शीट आता OMR शीट नसणार आहे, आणि परीक्षा संपताच रिस्पॉन्स आपले संगणकामध्येच सेव्ह होणार आहेत. आता आयोगाने या पद्धती स्वीकारण्याची किंवा ही डिजिटल प्रणाली स्वीकारण्याचे फायदे जे काही सांगितलेले आहेत, तर आयोगाच्या म्हणण्यानुसार या CBTमुळं काय आहे, परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. तर परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता आयोगाने आता विचारात घेतलेली, किंवा प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होईल. पेपर लीकची शक्यता कमी होईल. निकाल लवकर लागणं शक्य होईल, हे मात्र आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इव्हॅल्युएशन होईल, म्हणजे मानवी हस्तक्षेप नसणार आहे इव्हॅल्युएशनमध्ये. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असणार आहे. असे अनेक फायदे यामध्ये मिळणार आहे, असं आयोगाचं म्हणणं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी फायदे काय काय आहेत याचे, तर निकाल लवकर लागेल, महिनाभर वाट पाहावी लागायची ते होणार नाही. OMRच्या चुका ज्या काही होत होत्या त्या संपतील. म्हणजे कसा बबल, म्हणजे ते जे गोल आपण रंगवत होतो, तर परीक्षेच्या टेन्शनमध्ये एखादा दुसरा बबल रंगवला तर आपल्याला उत्तर ॲक्च्युअल माहीत असूनही परत आपल्याला ते चेंज करणं शक्य होत नव्हतं. तर ती समस्या या ठिकाणी होणार नाही.
पेन्सिलची समस्या नसणार आहे. OMR फाटणे, ते शीट जे आपल्याला दिलं होतं ते फाटायचं वगैरे, एखाद्या वेळेस खाली डेस्क वगैरे चांगला नसला तर, किंवा गडबडीमध्ये आपल्या हातून तशा चुका व्हायच्या, अशा चुका आता होणार नाहीत. प्रश्नपत्रिका सुरक्षित राहील. पेपर लीक होण्याची शक्यता देखील कमी असेल. विद्यार्थ्यांसाठी तर सर्वात मोठा फायदा आहे. आपण पाहिलं आता नीट परीक्षेतला गोंधळ. त्यानंतर भविष्यात भरती जलद होईल. आता या पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे काय होईल, वेगवान पद्धतीने परीक्षा पद्धती किंवा परीक्षेची प्रक्रिया पार पाडू शकते. तुम्ही पाहिले की TAIT परीक्षा आता रेग्युलर दरवर्षी होते आणि अगदी जाहिरात आल्यानंतर काही दिवसात परीक्षा घेतली जाते. हा एक तोटा आहे. तसं म्हटलं तर इथून पुढे जाहिरात आली तर तुम्हाला पुन्हा किती वेळ देईल MPSC, तितक्या वेळामध्ये ती परीक्षा घेतली जाईल. परीक्षा लांबण्याची शक्यता आता राहणार नाही आहे. त्यामुळे अभ्यास आपल्याला आपलं स्वप्न, आपलं ध्येय साकार होईपर्यंत नियमित पद्धतीने करावा लागणार आहे. रिस्पॉन्स शीट आता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची उत्तरपत्रिकाच आता पाहता येईल. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपली रिस्पॉन्स शीट म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिकाच जी काही आहे आणि आपण नमूद केलेली उत्तरे पाहता येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आता याचे काही तोटे देखील आहेत आणि तीच चर्चा आता चालू झालेली आहे. तर लक्षात घ्या, आता ही वास्तव बाजू आपण पाहू की कॉम्प्युटरची सवय नसलेले विद्यार्थी, मोबाईलची सवय सर्वांना आहे, परंतु कॉम्प्युटरची सवय अजूनही नाही, माऊस हाताळणं अजूनही जमत नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी ठेवलेले माऊस देखील तितके कार्यक्षम असणं गरजेचं आहे. कारण TAIT परीक्षेला ही समस्या येते की काही ठिकाणी स्क्रॉलिंग बंद केलेलं असतं, तर काही ठिकाणी आपल्याला जेव्हा पेज उलटून पुढे जायचं ते पेज लवकर पुढे जात नाही, माऊस खराब असतो. तर अशा समस्या देखील त्या ठिकाणी खूप दिसून येतात. तर MPSC त्याची काळजी घेईल असं वाटतं, कारण अर्थातच शासनाची संस्था आहे. TCS IBPS बाबतीत मुलं असमाधानी आहेत. तर कॉम्प्युटरची सवय नसलेले विद्यार्थी, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी कधीही ऑनलाईन परीक्षा दिलेली नाही आहे. सुरुवातीला त्यांना त्यामुळे अडचण येऊ शकते. टाईम मॅनेजमेंटचा सर्वात मोठा जो भाग आहे की विद्यार्थ्यांना आता करणं गरजेचं आहे की पेपर ऑफलाईन सोडवणं आणि ऑनलाईन सोडवणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तुमचे जर कोणी ओळखीचे TAITचे असतील तर त्यांना तुम्ही नक्की विचारा. तलाठी भरती दिलेली आहे काही जणांनी, त्यांना विचारा. खूप अवघड जातं गणित वगैरे सोडवणं. तर टाईम मॅनेजमेंट करण्याची सवय आत्तापासून लागावी लागेल. स्क्रीनवर प्रश्न वाचायचे, नॅव्हिगेट करायचा, यासाठी त्याला आता वेगळा सराव करावा लागणार आहे. तर मोबाईलवर देखील तुम्ही ते करू शकता, परंतु आता तुम्हाला पूर्वीप्रमाणे अगदी बिनधास्त कागदावरती प्रश्नपत्रिका मिळणार नाही, हे लक्षात घ्या. स्क्रीनवर वाचायची सवय करावी लागणार आहे. टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञानाची पण भीती आहे की कॉम्प्युटर हँग झालं ऐन वेळेस, इंटरनेटचा प्रश्न आला, माऊसचा प्रश्न आला, कारण माऊसचा प्रश्न आलेला आहे काही वेळा या TCS IBPSने घेतलेल्या परीक्षांमध्ये. तर याबाबत विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच आता मानसिक ताण येऊ शकतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. परंतु आता जास्त विचार न करता, कारण काही निर्णय बदलले जाणार नाहीत, पण जर आपण विनाकारण नाही त्या चर्चेमध्ये जर सामील झालो तर आपला अभ्यासाचा वेळ जाईल. त्यामुळे तुम्ही आता फारसा विचार न करता अभ्यासाला लागून जा. अर्थात हे टेक्निकल बाबी आहेत, फारशा अवघड नाही आहेत आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या ते आपण पाहूया आपल्या चॅनलवर हळूहळू. तर नॉर्मलायझेशन हे एक वादग्रस्त गोष्ट आहे, परंतु आता खूप मोठे विद्यार्थी जर असतील तर कॉम्प्युटर तेवढे उपलब्ध होणार नाही. त्यामुळे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये, सेशनमध्ये जर परीक्षा घेतली गेली तर गुणांचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. त्यामुळे पेपर तुम्हाला कठीण आला का सोपा आला याचा तर फार विचार करू नका. कठीण आला तर त्याचंही नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. सोपा ज्यांनी येईल त्यांनी फार आनंदी व्हायचं काम नाही रिझल्ट येईपर्यंत. तर नॉर्मलायझेशन आता होणारच आहे आणि मला तरी वाटतं की आता यात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुण कमी जास्त होण्याची चिंता राहू शकते आणि ही चिंता वास्तव आहे. TCS IBPSनी घेतलेल्या बऱ्याच परीक्षांमध्ये, अगदी तलाठी भरती असेल किंवा TAIT परीक्षेमध्ये अनेकांना जे काही अपेक्षित होते ते गुण आले नाहीत आणि काही जणांना अनपेक्षित गुण मिळालेले आहेत आणि हे होतं. आता आपल्याला याला सामोरं जायचं आहे, त्यामुळे याचा फारसा विचार करू नका. स्क्रीनवर दीर्घकाळ वाचन करण्याची सवय लावा. मोबाईलवर वाचत असाल तरी टेक्स्ट वाचण्याचा प्रयत्न करा. 2 तास स्क्रीनवर प्रश्न वाचण्याची सवय नसल्यास डोळ्यावर ताण येऊ शकतो, हा देखील तुम्ही विचार करा. त्यानंतरचा मुद्दा आहे की नॉर्मलायझेशन म्हणजे काय. तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय, अगदी सोप्या शब्दात ज्यांनी आत्तापर्यंत दुसरी कुठली परीक्षा दिली नसेल ऑनलाईन त्यांच्यासाठी, की एका सेशनमध्ये सोपा पेपर आला. म्हणजे काय होतं की आत्तापर्यंत कसं होतं की एका दिवसात परीक्षा व्हायची, एकच प्रश्नपत्रिका सर्वांना असायची, त्यामुळे इव्हॅल्युएशन करणं सोपं होतं. परंतु आता काय होतं की 2, 3, 4 लाख मुलं आली तर इतके संगणक उपलब्ध होणार नाही. मग त्यासाठी काय होणार की परीक्षा सत्रांमध्ये आयोजित होणार. म्हणजे परीक्षा जी एका दिवसात, म्हणजे समजा 2 तारखेला परीक्षा होत होती तर त्याऐवजी ती 2 ते 10 तारखेदरम्यान परीक्षा होणार आणि मग 2 तारखेला 3 सत्र होणार, 3 तारखेला 3 सत्र होणार, अशी विविध सत्रात परीक्षा घेतली जाईल. मागची जी तलाठी भरती झालेली आहे तिचे एकूण 57 पेपर्स आहेत, म्हणजे 57 सत्रामध्ये ती परीक्षा घेतली गेलेली आहे, लक्षात घ्या. मग यासाठी काय की एखाद्या शिफ्टला पेपर सोपा आला, दुसऱ्या दिवशी अवघड आला तर मग विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून नॉर्मलायझेशन ही
प्रक्रिया केली जाते. परंतु लक्षात घ्या की एका सेशनमध्ये सोपा पेपर आला, दुसऱ्या सेशनमध्ये कठीण आला, तर दोन्ही विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून नॉर्मलायझेशन केले जातं. आणि तुम्ही हे नोटिफिकेशन वाचा. आपण टेलिग्राम चॅनलवर आहे किंवा साईटवर आहे, वेबसाईटवर MPSCच्या. तर तुमच्या लक्षात येईल की तिथे कोर्टाचे निर्णय वगैरे असे सर्व संदर्भ देखील MPSCने दिलेत. म्हणजे MPSCने पूर्ण तयारी केलेली की आता काही झालं तर परीक्षा CBT पद्धतीने घ्यायची. त्यामुळे यात बदल होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही तयारीला आता लागून जा. आयोगाने IIT बॉम्बेसारख्या तज्ज्ञ संस्थांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने नॉर्मलायझेशन होईल हे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे TCS IBPSच्या बाबतीमध्ये जे काही असमाधान होतं विद्यार्थ्यांमध्ये ते होणार नाही असं आपण आशा करूया. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, आधी कोणत्या परीक्षा CBT आहेत, याच्या आधी कोणकोणत्या आहेत, म्हणजे कोणत्या रिकॉग्नाइज परीक्षा आहेत किंवा कोणत्या आधी ज्या दर्जेदार परीक्षा आहेत भारतामध्ये, तर त्या घेतल्या जातात का? तर हो, भारतामध्ये अनेक मोठ्या परीक्षा आधीपासूनच संगणक प्रणालीद्वारे घेतल्या जातात. त्यामध्ये SSC बोर्डाची, रेल्वे, IBPS परीक्षा म्हणजे या बँकिंगच्या परीक्षा, त्यानंतर JEE सारखी परीक्षा, UGC नेट देखील. म्हणजेच CBT ही संकल्पना अगदीच नवीन आहे आणि आत्ताच आली आहे असं काही नाही आहे. फक्त आता राज्य लोकसेवा आयोग देखील CBT घेणार आहे आणि आयोग नेहमी आपापल्या त्रुटी ज्या काही असतील किंवा उणीवा असतील त्या दुरुस्त करण्यावरही काम करतो आणि आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं म्हणणं देखील ऐकतो. त्यामुळे आपण चिंता न करता आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांनी काय करावं हा मूळ मुद्दा आहे. तर माझ्या मते ते म्हणजे काय, तर रोज कम्प्युटरवर MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस करा. मोबाईलवरती देखील काही टेस्ट MCQ पद्धतीच्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. माऊस वापरण्याचा सराव करा. ऑनलाईन मॉक टेस्ट द्या. स्क्रीनवर रीडिंगची स्पीड वाढवा. वेळेचं नियोजन करा. सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा काय असेल परीक्षा देताना तर टाईम मॅनेजमेंट हाच आहे. वेळेचं नियोजन करणं फार अशक्य होतं, सवय नसते आपल्याला त्यामुळे. आणि कारण आपल्याला गणित देखील स्क्रीनवर पाहायचे आहेत आणि सोडवायचे आहेत, त्यामुळे फार अवघड जातं. उदाहरण तुम्हाला जर सांगायचं तर एखादा जर उतार्यावरचा प्रश्न असला आणि उतार्यावरती 5 प्रश्न विचारलेले असले तर या ठिकाणी काय होतं, पहिल्या प्रश्नासाठी उतारा दिला जातो. पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीन बदलली, तुम्ही पुढच्या पेजवर गेलात प्रश्नपत्रिकेचा, तर पुन्हा तुम्हाला तो उतारा वाचावा लागतो. पुन्हा तिसऱ्या प्रश्नासाठी देखील पुढे पुन्हा उतारा असतो. म्हणजे आत्तापर्यंत काय होतं की प्रश्नपत्रिकेमध्ये आपण त्या उतार्यावर काही की पॉईंट्स असले तर त्याला मार्क करून ठेवत होतो. आता तसं होणार नाही. एका प्रश्नासाठी हा उतारा पुन्हा येतो, पुन्हा तुम्ही पुढच्या पेजवर गेलात की पुन्हा तो उतारा येतो, पुन्हा तिसऱ्या पेजवर पुन्हा तो उतारा येतो. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला सोयीच्या नाही आहेत असं आपल्याला म्हणता येईल. परंतु आता पर्याय नाही, त्याचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर थोडक्यात निष्कर्ष काय आहे, तर CBTमुळे सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, परंतु योग्य सराव केला तर CBT ही विद्यार्थ्यांसाठी अडथळा नसून संधी देखील ठरू शकते. आयोगाने स्पष्ट केलं की ही पद्धत भरती प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्वीकारण्यात आलेली आहे. सध्या आपण आयोगावर विश्वास ठेवू, सध्या या प्रक्रियेवर विश्वास ठेवू. सर्वात महत्त्वाचं आपण आपल्यावर विश्वास ठेवू, आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवू आणि नव्या तंत्रज्ञानानुसार आता बदल होत जाणार आहेत, आपल्याला ते स्वीकारावे लागणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत जॉईन झाले नसाल तर नक्की जॉईन व्हा, कारण इथून पुढे आपल्या चॅनलवर MPSCचे व्हिडिओ होतील. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स जो महत्त्वाचा पार्ट आहे, GKचा जो महत्त्वाचा पार्ट आहे, तर त्याचे देखील व्हिडिओ नियमित आता लवकरच आपण सुरू करू. आपलं ॲप आहे विनायक ग्रह स्टडी, ते पण तुम्ही डाउनलोड करा. त्यावरही विविध टेस्ट आणि कोर्सेस आपण लवकरच घेऊन येत आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.